आणि आता बातमी आहे एका अजब सल्ल्याची। योजनांच्या लाभासाठी सासू सुनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं। लाडकी बहीण आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळवण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी हा अजब सल्ला दिला। एका परिवारासाठी 3 सिलेंडर, मात्र तुम्ही थोडी चलाखी करा, फक्त कागदोपत्री वेगळे व्हा म्हणजे जास्त सिलेंडर मिळतील, असा अजब सल्ला खोतकर यांनी दिलाय। 1500 रुपयाच्या बरोबर तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे? 3 गॅसचे सिलेंडर। आणि आता ही योजना किती लोकांना लागू होती? घरातल्या फक्त 2 लोकांना लागू होती, परिवारातल्या 2 लाख लोकांना लागू होती। आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोललो, साहेब एका घरात 1 सासू 2 सुना आहेत, भांडणं लागतील ना? तर मग असं नका करू, जेवढ्या घरामध्ये महिला आहेत तेवढ्या महिलाला देऊन टाका। आता या जेवढ्या घरात महिला आहेत, जरी 3 सुना असल्या आणि 1 सासू असली तरी 4वीला ही योजना मिळणार आहे। आता विचार करा की आता तुम्ही कोण झालात? सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या। तुम्ही कोण झालात सर्व? आता घरच्याला फाट्यावर नका मारू, घरी जाऊन सांगता नवऱ्याला या आहे आता मी मुख्यमंत्रीची बहीण आहे, आता मी घाबरत नाही, असं काही करू नका। तर अर्जुन खोतकर यांचा हा अजब सल्ला, त्याचबरोबर मिश्किल वक्तव्य देखील आपण पाहतोय। मात्र खोतकरांनी जो अजब सल्ला दिलाय त्यावरून आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे। तर लाडकी बहीण आणि गॅस सिलेंडर योजनेवर त्यांनी हा सल्ला दिलेला आहे। एका परिवारासाठी 3 सिलेंडर, मात्र तुम्ही थोडी चलाखी करा, सासू सुना कागदोपत्री वेगळ्या व्हा, असा सल्लाच खोतकर यांनी दिलाय।